सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बारा वर्षीय मुलीचा एका नराधमाने केला विनयभंग। गुन्हा दाखल करताच अवघ्या एका तासात आरोपी गजाआड। धर्माबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई। धर्माबाद तालुक्यातील एका गावामध्ये 12 वर्षीय मुलीवर एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली होती। सदर घटनेबाबत पीडितेच्या आईने धर्माबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करताच अवघ्या एका तासाच्या आत धर्माबाद पोलिसांनी सदरचा आरोपी म्हैसा येथून आणत त्याला अटक केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:50 सुमारास धर्माबाद तालुक्यातील एका गावामध्ये 12 वर्षीय चिमुकली ही खेळत असताना आरोपीने स्वतःजवळ बोलावून तिला गच्च धरून विनयभंग केला होता। सदरची घटना ही त्या चिमुकलीने आपल्या आईला सांगितली असता तिच्या आईने सरळ धर्माबाद पोलीस स्टेशन येथे येत पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना घडलेला वृत्तांत सांगत न्याय देण्याची विनंती केली। घडलेले घटनेचे गांभीर्य ओळखून लगेचच पोलीस निरीक्षक यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सूत्रे हलवत आरोपीचा भ्रमणध्वनी नंबर नेमका कुठे चालू आहे का याची चाचपणी केली होती। त्यानुसार त्याचा भ्रमणध्वनी नंबर हा भैसा येथे कार्यरत असल्याचे पाहून त्वरित कारवाई करत भैसा येथे पथक रवाना करत आरोपींची धरपकड केली होती। गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासाच्या आत आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले। 12 वर्षीय पीडितेच्या 39 वर्षीय आईने दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 335/24 कलम 74 BNS 8/12 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे नोंद करत आरोपीस गजाआड करत दिनांक 6 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करत आरोपीस न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असता त्यास नांदेड येथील जेलमध्ये हलवण्यात आले। सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती प्राप्त झाली आहे। सदरची कार्यवाही ही पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पवार मॅडम यांच्या कृतीशील अंमलबजावणीखाली पोलीस हवालदार कुंबरे व सचिन गडकवार यांनी पार पाडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी महाराष्ट्र हेड अनंतोजी कालिदास।